नमस्कार सर्वांना, महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। आम्ही चाललो आहे मंदिरमध्ये आता सध्या। आर्या इकडं, आर्या आहे का सगळ्यांना? आरू हाय, मंदिरमध्ये चाललेलो आहे आम्ही। हा माझी आर्या, तू कुठं चालली आहे? आर्या छान छान मंदिरमध्ये चालली आहे। कसं बसली पिल्लू आणि रडतीये। तिला वाटलं स्कूलमध्ये जाणार आहे तर रडायला लागली। स्कूलमध्ये सोडणार का म्हणे मम्मा तुम्हाला, नाही का नाही आर्या? आम्ही पारदेश्वर मंदिरमध्ये चाललोय। संभाजीनगरमध्ये खूप जुनं मंदिर आहे, म्हणजे खूप जुनं पुरातन मंदिर आहे ते। आम्ही याच्या अगोदर पण गेलेलो तिकडे। दूध बॅग आणि हे घ्यायचंय तिकडे नेण्यासाठी, तर दुकानात दूध बॅग आहे। छोटी आहे का? द्या एक छोटी दूध बॅग देवासाठी, म्हणजे फक्त दूध घरी पण होतं आणलेलं, पण आम्ही असं घेतोय। फोन पे असेल ना? मंदिरमध्ये आलो आम्ही, इथं पूजा केली, कारण की इथं गर्दी नसते ना, कमी गर्दी असते, तर इथं पूजा करून घेतली। तिकडं पारदेश्वर महादेवाच्या तिथं आहे ना, मध्ये एंट्रीच नाही आहे, मध्ये दर्शन नाही, म्हणजे खूप असं जवळून दर्शन नाही घेऊ शकत। इकडं छोटं हे मंदिर आहे, आम्ही इकडं दर्शन घेतलं, पूजा केली। तर आर्या इकडं उभी आहे, आर्याचे बाबा। अरे हाय का सगळ्यांना? उन्हात दिसतंय का? आता इथं पूजा केली, कारण की तिथं मंदिर आहे, दुरूनच दर्शन भेटतं। तर हे पण छान मंदिर आहे, दर्शन झालं व्यवस्थित आमचं। चला आता समोर तिकडं दर्शन घेऊया। पारदेश्वर मंदिर पर्यंत पोहोचलो आम्ही। आता गाडी पार्क केली ना, तर खूप गर्दी आहे, बघू शकता। इकडे यात्रा असती भरलेली, यात्रा असती खूप मोठी। खूप जुनं मंदिर आहे ना हे, तर यात्रा भरते इकडं। म्हणजे असं पण जी महिन्याची शिवरात्री असते तेव्हा पण खूप गर्दी असती। आता तर मोठी शिवरात्री आहे, खूप गर्दी असते इकडं। आर्या, हा ठीक आहे, गोल 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 गोल। आर्या खूप खुश झाली बाळा। हा तुला बसवायचं, तुला बसवायचं। ओके आर्या, बसू। शिकल्यावर दुसऱ्याला द्यायचंय, भरोसा करायचा आहे ना तो। चलो चलो, हा घेऊ घेऊ, आपण सगळं घेऊ। आधी तर मार्केट मध्ये घेऊन गेलं हा चला चला, जय 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 जय। लावा तिला, ए थांब ना, हे छान छान लावून घेते ना, ती घाबरली असेल। थांब आर्या, लाव लाव, जय जय लावू दे ना। कंद लावला बघा आम्ही, इकडे बघ ना पिट्टू, छान। मध्ये आलो आता आम्ही। ओके बाळा, बाय बाय म्हणतो। खूप जुनं मंदिर आहे फ्रेंड, म्हणजे छत्रपती संभाजीनगर म्हणलं, पिसादेवीकडे येत आहे हे मंदिर। पारदेश्वर महादेव मंदिर, महादेव देव के देव महादेव। बघू ना आपण किती गर्दी आहे खाली मध्ये। दक्षिणमुखी मेन मंदिर इथं। इथं त्यांनी होम बनवलेला असतो, अगोदर सप्ताह असतो ना, तर होमामध्ये सगळे नारळ वगैरे हे करतात। हे बघू शकता, खूप गर्दी। तरी आम्ही सकाळी एवढ्या लवकर आलोत, तरी एवढ्या रांगा आहेत बघा। चलो अरे थांब, आपण इथं मध्ये दर्शन घेऊ। हो हो, आपण इथं जय जय करू ना। बाबा इथे थांब, इथे जय जय करायचा असतो। आम्ही प्रत्येक वर्षी इथं दर्शनासाठी आलो की नारळ वगैरे आपण करत असतो। अरे बाबासोबत प्रदक्षिणा घाल, बाबासोबत प्रदक्षिणा घाल होमला।
सगळेजण इथं नारळ वगैरे अर्पण करतात. चलो चलो. बघू शकता खूप रांगा असतात ह्यावेळेस, तरी थोडं सकाळी लवकर आलो तर गर्दी कमी आहे. खूप गर्दी असते. चलो चलो आर्या, गर्दी आहे तरी सकाळी लवकर आलो. ये माझ्याकडे ये. का गोल गोल फिरूनच मध्ये जायचं ना आर्या, मध्ये नको जाऊ आर्या. हा कळस बघू शकता, कळस देवाचा. मध्ये खूप गर्दी आहे. आता हे काय नंबर लागेल कोण म्हणते हो का, मध्ये नाही जाऊ शकत. चला चला पोरांनो पुढे चला. बघितलं नाही म्हणून म्हटलं. देवाला नाही बघितलं तुम्ही? पाहिलं नाही मग देवाचं बोलली मी. बाहेर आल्याच्या नंतर घे आर्या, बस बस थोडंसं घे. ये चल यारू, ये इकडं आता जयचं दर्शन घेऊ. आर्या ये बिट्टू ये. आरू आरू इकडे ये, बस झालं. चलो आता चलो, इथं दर्शन घे जयचं. चल आर्या जयचं दर्शन घे बाळा. इकडं बाकीचे मंदिर आहेत. मेन मंदिराचं दर्शन करून आल्याच्या नंतर हे बंद असतं. कुठल्या तरी दिवशीच एक दिवसच खोललेलं असतं म्हणे ते मंदिर. टायगर टाकून देते खाते. तुला देऊ दे आर्या, थांब. हा ये लांब होय. नाही तुला दुसरं आहे, तुला बिस्किट आहे, तुला आहे. त्याला दे त्याला दे, याला दे लांबून टाक. हा हे दूध द्या त्यांना. हे दूध दूध कसं देणार आपण त्यांना? द्या ना तिथं, त्याने पिलं तर पिलं. जायचं आता आर्या बाबाच्या हाताला तर. चला आता आपण बाहेर चालू ना. घे आर्याला